मॅडम, इथे हा जो प्रोजेक्ट तुम्ही सुरू केलेला आहे, कॅम्प घेतलेला स्पेशली या गावामध्ये, तर याच्या मागचं काय आयोजन होतं आणि पुढे काय तुमचे कन्सेप्ट आहेत, काय सांगाल याविषयी? सगळ्यात आधी तर तुमचा परिचय करा. मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते आहे आणि माझ्या संस्थेचा हाच एक उद्देश आहे. एनसीडीज या आजारांवर बऱ्याच महिला आपल्या लक्ष देत नाही. त्यात येतात हायपरटेन्शन, सर्वायकल कॅन्सर या आजारांकडे महिला फार कमी आपल्या लक्ष देतात. तर त्यामधनं त्यांना लक्ष द्यायला सांगणे आणि त्यांच्यातनं त्यांना बाहेर काढणे. तुम्ही ग्रामीण भागात नेमकं का निवडता? कारण शहरातील महिला आपल्याकडे थोड्याफार याच्यात स्वतःकडे लक्ष देऊनच देतात, पण खेड्यातील महिलांना ते गायडन्स नाही मिळत की ते त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देतील. त्यामुळे त्यांना त्यातनं काढणे आणि त्यांना समजून सांगणे की नाही, हा आजार आहे जो कॅन्सर सारखा आजार, तो किती मोठं रूप धारण करू शकतो, त्यापासून त्यांना मोटिवेट करणे आणि त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म मिळवणे. बरं, तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट सुरू करायचा, तुम्हाला कॅम्प सुरू करायचा होता, तर तुम्ही आधी सर्वे केलाच असणार. तर त्या सर्वे दरम्यान तुम्हाला असं काय जाणवलं? कुठले आजार नेमके जास्त मोठ्या प्रमाणात आहेत महिलांना? आम्ही एक टीम ऑर्गनाईज केली होती आणि त्या टीम मध्ये पण मॅक्झिमम लेडीजच ठेवलेल्या. त्या लेडीजशी म्हणजे मोकळेपणाने बोलू शकेल आणि त्यांना काय त्यांच्या मनात आहे ते दुसऱ्यांशी नाही, पण एक लेडीज जवळ तरी आपलं काहीतरी शेअर करू शकेल. म्हणून एक सीएमओ 5 सीएमओची टीम आहे. त्या महिलांशी मॉर्निंगला भेटतात जाऊन आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करतात की असं काही असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. आमचा एक कॅम्प होईल, त्यामध्ये तुम्हाला येऊन आपल्या आजारांविषयी माहिती देऊन तुम्हाला त्यावर कंटिन्यू ट्रीटमेंट घ्यायची आहे. रिस्पॉन्स कसा मिळतो? मॅम, मी एक पहिला कॅम्प तर उदासा या गावामध्ये घेतलेला. तिथे पण मला 250 ते 300 बेनिफिशरीज आले, लेडीज महिला, जे की त्यांना पण भरपूर प्रॉब्लेम होते. त्या घरी शेअर नव्हते करू शकत, पण या आमच्या कॅम्पच्या थ्रू त्यांनी आपल्या भरपूर ज्या काही आजार होते किंवा काही त्यांनी शेअर करून आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली. बरं, पुढे काय आयोजन आणि मेन म्हणजे तुमच्यासोबत ही जी टीम येते डॉक्टरची, ही कुठली आहे आणि यांचा काय प्रतिसाद मिळतो? मेनली म्हणजे तर सुरुवातीला तुम्हाला थोडं एक चांगली बॅग आपल्यासोबत टीम असायला पाहिजे. ही भेटायला फार अवघड झालं, पण मला सडनली सांगितलेलं की लता मशकर हॉस्पिटलची संदीप सर म्हणून आहे महल्ले सर, ते कॅम्प फार चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करतात आणि त्यांची टीमही फार छान आहे. त्याचा आपल्याला खूप छान उपयोग होतो आणि त्या टीमनी पण आम्हाला दोन्ही कॅम्पमध्ये फार सपोर्ट केलेला आहे. फर्स्ट कॅम्प उदासा या गावामध्ये आणि दुसरा कॅम्प अप्तूर या गावामध्ये. आणि त्यांची जी ते टीम घेऊन येतात ती पण सपोर्टिव्ह असते आणि ते मला त्या टीमचा एकंदरीत सांगण्यात असं येतं की ते टीम आम्हाला खूप छान प्रकारे सपोर्ट करतात आणि आमच्या बेनिफिशरीजलाही छान हँडल करतात. पुढे काय सांगाल आणि काय आवाहन करणार अशा ज्या महिला आहेत ज्या पुढे येत नाहीत, आजार लपवतात, त्यांच्यासाठी काय आवाहन करणार? त्यांच्याकरिता फक्त एकच सांगू शकते मी की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कुठलाही आजार होण्यापेक्षा सुरुवातीच्या याच्यामध्येच आपल्या मैत्रिणींशी किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांशी किंवा जो कोणी तुम्हाला विचारतात त्यासोबत आपले आजार शेअर करा, कम्युनिकेट करा. त्यातनं मार्ग काढून आपण त्यांना मोठ्या आजारांपासून त्यांचा आपण सर्वाइव्ह करू शकतो.